अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधूंनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनची पुस्तकं श्रीपाद सेवा मंडळाची वाचत आहोत. सध्या आपण सद्गुरू परमहंस श्री दादा कवडे महाराज यांनी लिहिलेले संती वसवेला ठावो हे पुस्तक वाचनात घेतले आहे. या पुस्तकात काल आपण विलक्षण अवस्था हे प्रकरण पाहिलं. आज प्राणांवर नाम आलो. परंतु मग प्रश्न असा पडतो की अशा वेळी नाम तरी कोणाचे घ्यावे, तर त्याचे सरळ साधे उत्तर असे आहे की तुम्हाला ज्या देवतेचा सगुण सत्कार घ्यायला हवा असेल तिचे नाम घ्यावे व ते प्राणांवर बसवावे. अशी नामसाधना नियमाने करीत जावी. मग प्राणांना हळूहळू त्या नामाची सवय होते. त्या नामाची तशी सवय झाल्याने त्या पद्धतीने प्राण वाहतात आणि त्यांच्या विशिष्ट मातृकाळ स्पर्शामुळे आतून होणारे नाम आपोआपच तसे ऐकायला येते. जसे पाटाचे पाणी सरळ वाहत असते, पण आपल्याला आवश्यक वाटेल त्याप्रमाणे एका झाडाला आधी दुसऱ्या झाडाला नंतर असे पाणी देण्यासाठी आपणच त्या पाण्याला विशिष्ट मार्ग काढून देत असतो. तसेच नामाला प्राणांवर बसवून विशिष्ट मार्ग दिला की ते नाम प्राणाबरोबर त्या क्रमाने जाते. जर एखादे नाम प्राणावर बसावे, आतमध्ये प्राणांचा तसा वाद निर्माण व्हावा असे वाटत असेल, तर अगोदर प्राणांना तशी त्या नामाची सवय घालून द्यावी लागते. याला सुरुवातीला नाम घेणे किंवा मानस जप असे म्हणतात. नाम घेणे म्हणजे प्राणांना त्या नामाशी एकरूप करणे. एकदा का त्या प्राणांना तशी सवय झाली की पुढे प्राण आपोआपच तशा प्रकारे नाम घ्यायला लागतात. त्या स्थितीत प्राणच नाम घेतात. त्या स्थितीत साधकाला वेगळं काही करावे लागत नाही. त्यामुळे श्री संत मरुकादास महाराजांनी ही त्यातली पहिली अवस्था सांगितली की नाम घेता घेता ते आतून प्रकट झाले, आतून ऐकायला येऊ लागले. आणि श्री कबीर महाराजांनी त्याच्या पुढची पायरी सांगितली. ते म्हणतात की मी निर्गुण नामस्मरते आणि आता आपल्या त्या निर्गुण नादावर मी जे नाम आरोपित करीत असते तेच नाम मला ऐकू येईल. ही नामसाधनेची पुढची अवस्था आहे. भ्रामरी हेच निर्गुण नाम. आपल्या श्रीदत्त संप्रदायामध्ये भ्रामरी विद्या सांगितली जाते. ती भ्रामरी हे निर्गुण नामच आहे. आता पहा, साधनेत आपण भ्रामरीचा ओंकारमय नाद करतो. केवळ कळण्यासाठी आपण त्याला ओंकार असे म्हणतो, पण त्याला खरेच ओंकार म्हणता येईल का? तो नाद उच्चाराच्या पलीकडचा असतो. तो नाद ओंकार आहे की ओंकार आहे की शुद्ध प्रणव आहे, तर यातील काहीही तो नाही. तो नेमका कसा आहे ते काही लिहून बोलून दाखवता येणार नाही, कारण तो नाद हे निर्गुण नाम आहे. आपण ही जी भ्रामरी साधना करतो ते आपण प्राणांना देऊ केलेले प्रशिक्षण असते. कशाचे? तर निर्गुण नाम घेण्याचे. ज्याला भ्रामरी सिद्ध होते त्याच्या ठिकाणी ते निर्गुण नाम आपोआप प्रगटते. त्याच्या हृदयात मग कुठेतरी नाम प्रगट होऊ शकते, कारण भ्रामरी सिद्ध झाल्यामुळे त्याला मातृका शक्तीच सिद्ध झालेली असते. आपल्या सूक्ष्म देहामध्ये सुषुप्नेत मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत जी चक्रे आहेत त्या चक्रांना ठराविक पाकळ्या आहेत व त्या प्रत्येक पाकळीवर एक एक वर्णाक्षर आहे. त्या पाकळ्यांना भगवती शक्तीचे स्पर्श केला की तो वर्ण नादातून साकार होऊ लागतो. जसे एका पाकळीवर ख आहे आणि एकीवर ग आहे, म्हणून आपण जेव्हा ख ग असा शब्द उच्चारतो तेव्हा शक्तीने अगोदर त्या पाकळ्यांना स्पर्श करून तो नाद शब्दरूपाने प्रस्फुटित केलेला असतो व तोच पुढे मुखातून स्पष्ट होऊन बाहेर पडत असतो. ती प्राणशक्ती
त्यावेळी प्रथम मूलाधारात स्फुरण पावते. त्या स्फुरणरूप वाणीलाच आपण परा असे म्हणतो. परेतून उठून त्या प्राणशक्तीने पाकळीला स्पर्श केला की आपण त्या नादस्थितीला पश्चंती वाणी असे म्हणतो. प्राणशक्तीने विशिष्ट पाकळीला स्पर्श केल्यानंतर तेथून जो नाद स्पंदित होतो त्याच प्रकारचा ध्वनी पुढे उत्पन्न होतो आणि तो ध्वनी हृदयामध्ये येऊन गुंजन करतो, तिथे घुमतो. त्या नादस्थितीला आपण मध्यमा वाणी असे म्हणतो. नंतर तोच ध्वनी शब्दरूप घेऊन मुखावाटे बाहेर पडतो आणि तिला आपण वैखरी वाणी असे म्हणतो. नादस्फुरणातून अशा क्रमाने शब्द स्पष्ट होत जातो. पाकळ्यांवरच्या अशा 50 वर्णांनाच मातृका म्हणतात. प्रथम प्राणशक्ती विशिष्ट पाकळीसारख्या मातृकेला स्पर्श करते आणि त्या स्पर्शामुळे तो शब्द क्रमशः स्पष्ट होत जातो. आपण मुखाने जे काही बोलतो ते याप्रमाणेच अभिव्यक्तीला येत असते. योगाने वेद ऐकू येतात. समजा एखाद्याची तब्येत बरी नसेल तर त्याची ती आरोग्य विकृती त्याच्या स्वरातूनही जाणता येते. हे स्वरशास्त्राच्या सूक्ष्म अभ्यासाने समजू शकते. केवळ त्याच्या मुखातून उमटलेल्या शब्दांवरून, त्यातून येणाऱ्या स्पंदनावरून त्या व्यक्तीचा कुठला वर्ण बिघडलेला आहे ते समजते. ते समजल्यामुळे त्या वर्णाशी संबंधित शरीरातील कुठला अवयव बिघडलेला आहे, कुठे विकृती निर्माण झालेली आहे तेही लक्षात येते. कफ, वात, पित्त यातील काय बिघडले आहे ते देखील त्या शब्दातील विकृत स्पंदनांवरूनच समजते व त्यानुसार रोगाची चिकित्सा करता येते. अशाच प्रकारे मातृकाशक्ती सिद्ध झाल्याने तो नाद नामाकार होऊन वर उठतो आणि त्यामुळे भ्रामरी सिद्धाला कुठलेही नाम स्वभावतः सिद्ध झालेलेच असते. म्हणून पुढे तो आतून सूक्ष्म वेद देखील ऐकू शकतो. आतून वेद ऐकण्याची पद्धत योगशास्त्रामध्ये सांगितलेली आहे. वेद असे 2 प्रकारे ऐकता येतात. हृदयामध्ये अनाहत चक्रावर संयम केला असता लागलीच तेथून सूक्ष्म वेद नादातून अभिव्यक्त होत असलेले जाणिवेला येतात. कारण जो प्रणवरूप मूळ नाद असतो त्या नादातूनच वेद प्रकट झालेले असतात. दुसरे असे सांगितलेले आहे की मूर्ध्याकाशामध्ये चित्त एकाग्र केले असतानाही वेद ऐकू येतात. जेव्हा एखादा साधक या पद्धतीने वेद ऐकू शकतो तेव्हा त्याला खरे अनुसंधान सिद्ध झालेले आहे असे समजले जाते. म्हणजे जेव्हा आतून पूर्ण प्रणवनाद ऐकायला येतो तेव्हा तेथूनच खरे अनुसंधान सुरू होत असते. अनुसंधान आणि व्यवहार. प्रणवरूप नादाशी चित्त पूर्णपणे एकरूप झाल्यावरच खरे अनुसंधान होत असते. तोपर्यंत आपली नादाशी चित्त एकरूप करण्याची धडपड काही अनुसंधान ठरत नाही. जर असे अनुसंधान होऊ लागले तर चित्त कुठे दुसरीकडे जाईल का, उलट कुठे गेले असेल तरी ते परत येईल. मग संत जगात वावरतात तरी कसे? जर चित्त नादामध्येच निमग्न राहिले तर त्याचा व्यवहार कसा होतो? तर संत त्यासाठी आपल्या चित्ताचे 2 भाग करतात. चित्ताचा एक भाग ते बाहेर राहू देतात आणि एक भाग आतमध्ये सतत नादानुसंधानात राहतो. असे चित्ताचे 2 भाग त्याच्या ठिकाणी सतत कार्यरत असतात. जेव्हा त्यांना प्रपंच व्यवहारात फार कटकट होते तेव्हा ते चित्ताचा जो बाहेरचा भागही आत ओढून घेतात. हे नीट समजण्यासाठी एक उदाहरण देतो. पूर्वीच्या जुन्या गड्यांना वाड्यांना एक मोठा मुख्य दरवाजा असे आणि त्यातच एक लहान दिंडी दरवाजाही असे. जेव्हा थोडीशी ये जा चालू ठेवायची असेल तेव्हा त्या गड्यांचा मोठा दरवाजा बंद ठेवून त्यातील दिंडी दरवाजा उघडला जाईल. मात्र त्या दिंडी दरवाजातून मोठ्या वस्तू आतमध्ये येऊ शकत नसत. फक्त किरकोळ गोष्टी किंवा एका वेळी एकच मनुष्य जाऊ येऊ शकत असे.
जेव्हा फक्त किरकोळ वहिवाटच चालू ठेवायची असते, मोठी नाही, अशा वेळेस फक्त दिंडी दरवाजा उघडा ठेवला जाईल आणि मोठा दरवाजा बंद ठेवला जात असे. त्याचप्रमाणे जेव्हा व्यवहारातले मोठे भाग संतांना आत येऊ द्यायचे नसतात, तेव्हा फक्त किरकोळ व्यवहार चालण्यापुरते म्हणून ते थोडेसे चित्त व्यवहारात ठेवतात. तेही त्यांना जेव्हा नकोसे वाटते तेव्हा तो चित्ताचा दिंडी दरवाजा देखील ते बंद करतात. मग कुठलाही विचार त्यांच्या अंतःकरणात प्रवेश करू शकत नाही. खेचरी मुद्रा सिद्धी. परमपूज्य सद्गुरू श्री मामा यासाठी परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री वाद गुळवणी महाराजांची एक हकीकत सांगत असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे 7 लटिके दोन्ही न बोल झाला मौनी, अशी त्यांची आंतरिक स्थिती होती. श्री गुरु महाराजांना खेचरी मुद्रा सिद्ध होती. खेचरी मुद्रेत जेव्हा उलटून मागे वळते आणि ती नासिका मार्गामध्ये शिरते, ती आत गेल्यामुळे मन उन्मन होऊन दृष्टी भ्रूमध्यात स्थिरावते. त्या स्थितीत कान उघडे असूनही योग्याला काही ऐकायला येत नाही आणि डोळे उघडे असूनही समोरचे काही कळत नाही. त्या अवस्थेत योग्याला तोंडाने काही बोलता पण येत नाही. योगशिखोपनिषदाच्या 5व्या अध्यायात भगवान श्री शंकर ब्रह्मदेवांना सांगतात की कपाल विवरे जिव्हा प्रविष्टा विपरतिगा भ्रोर्नंतर्गाता दृष्टिर्मुद्रा भवती खेचरी. टाळूच्या छिद्रात उलटी केलेली जीभ शिरते व दृष्टी भुवयांच्या मध्यभागी आतील बाजूला स्थिर होते, तेव्हा खेचरी मुद्रा होते. खेचरी मुद्रेमध्ये चेहऱ्यावरील सगळी द्वारे बंद होत असतात. त्या ज्ञानेंद्रियांचे व्यवहार बंद होतात. बघणाऱ्याला असे वाटते की हा लक्ष देऊन ऐकतो आहे, पण त्या व्यक्तीला मात्र आजूबाजूचे ओ की ठो कळत नसते. श्रीक्षेत्र नरसोबावाडीला असताना एके दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री गुळवणी महाराज त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी निवांतपणे बसलेले होते. त्यांच्या जवळच परमपूज्य श्री मामाही बसलेले होते. इतक्यात एक गृहस्थ तिथे आले. ते श्री गुरु महाराजांना नमस्कार करून समोर बसले व सांगायला लागले की मी आजवर मोठमोठ्या तीर्थयात्रा केलेल्या आहेत. मी श्री रमण महर्षींबरोबर अमुक यात्रा केल्या, तमुक यात्रा केल्या. त्यांचे हे बोलणं सुरू असताना परमपूज्य श्री मामांचे श्री गुरु महाराजांकडे बारीक लक्ष होते. श्री गुरु महाराजांनी ते गृहस्थ बोलत असताना हळूच आतल्या आत खेचरी मुद्रा लावली आणि ते शांतपणे बसून राहिले. ते गृहस्थ बरेच काही इकडचे तिकडचे सांगत राहिले आणि काही वेळाने बरं आहे महाराज असे म्हणून निघून गेले. खोटे कशाला ऐकायचे. ते गृहस्थ तिथून निघून गेल्यावर श्री गुरु महाराजांनी खेचरी सोडली. मग परमपूज्य श्री मामांनी त्यांना विचारले की महाराज, ते गृहस्थ बोलत असताना आपण खेचरी का लावली? त्यावर परमपूज्य श्री महाराज म्हणाले, अहो श्रीपादराव, तो मनुष्य खोटे बोलत आहे हे मला कळत होते, तरीही ते खोटे कशाला ऐकायचे. मनाचा थोडा तरी भाग खोटे ऐकण्याकरता का म्हणून लावायचा. कंटाळा येतो खोटे ऐकू. तेव्हा परमपूज्य श्री मामाने विचारले, महाराज आपण कसे ओळखले की तो खोटे बोलत आहे म्हणून? त्यावर श्री महाराज म्हणाले, अहो तो सांगत होता ना की मी श्री रमण महर्षी बरोबर फिरलो म्हणून, पण ते तर आजीवन अरुणाचलामच होते. तेथून ते कधी बाहेर पडलेच नाही. म्हणून ते खोटे ऐकण्याचे टाळण्यासाठी मी खेचरी लावली आणि त्याला वाटले की मी शांतपणे त्याचे म्हणणे ऐकतो आहे. त्यानंतर तो पुढे काय बोलला ते काही मला ठाऊक नाही. तो कधी उठून गेला तेही मला समजले नाही. या प्रसंगावरून परमपूज्य श्री मामांना 7 लटिके दोन्ही न बोलले झाला मौनी या श्री माऊलींच्या वचनाची साक्षस पटली. संतांना जेव्हा लौकिक व्यवहाराचा लोकांचा कंटाळा येतो तेव्हा त्यांच्यापाशी अशा प्रकारचा कुठला तरी सुटकेचा मार्ग असतो. ती खेचरी मुद्रा परमपूज्य सद्गुरू श्री मामांना देखील सिद्ध होती. अनेक वेळा ते तिचा प्रयोग करीत असत. बघणाऱ्यांना मात्र वाटत असे की लोकांची इतकी कटकट चाललेली आहे तरी सुद्धा
हे कसे काय एवढं सगळं सहन करत आहेत. पण प्रत्यक्षात लोकांमुळे त्यांना काहीच फरक पडत नसे. ते ज्ञानेंद्रियांचा मनबुद्धीचा खिडक्या बंद करून बसू शकतात. अनुसंधान आणि व्यवहार. परमपूज्य श्री मामा कधीतरी सांगत असत की यापेक्षाही जाणीव उपाय आमच्यापाशी आहे. ही खेचरी सोडली आणि उजागरी करायला लागली की ऐकणाऱ्याला आम्ही घोरच आहोत असे वाटते. आतून अनुसंधान सुरू असते, पण बाहेरून मात्र हे घोरच आहेत असे वाटते. मग लोक म्हणतात की मामांना बोलता बोलता झोप लागली. खेचरी आणि उज्जाईमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. जेव्हा उज्जाई प्राणायाम होऊ लागतो तेव्हा बाहेरचे काही दिसत नाही, पण आजूबाजूच्या ऐकायला मात्र येते. त्या शब्दाकडे जर लक्ष दिले तर आजूबाजूला जे काही बोलले जात असते ते देखील समजते. नाहीतर नुसते शब्दच कळतात, त्याचा अर्थ मात्र कळत नाही, कारण त्या अवस्थेत मन अर्धवट कोंडले जात असते. पण हा खोटाटोप कशासाठी करायचा, तर आपले अनुसंधान टिकावे म्हणून आणि बाहेरचे लोकांचे अवदान सुटावे म्हणून. संतांना, सद्गुरूंना तुमच्या आमच्या प्रापंचिक गोष्टीमध्ये बिलकुल रस नसतो. त्यांना त्यांच्या आतमध्ये जे काही चाललेले असते त्यात रममाण होण्यामध्येच रस असतो. त्यांच्यासाठी त्या आनंदापेक्षा दुसरे काहीही मोठे नसते. पण त्यातही एक भाग असा असतो की श्री भगवंतांनी त्यांना दिलेले कार्य देखील त्यांना पार पाडायचे असते. जर येणाऱ्या लोकांचे समाधान केले नाही, लोकांचे मन राखले नाही, तर ते कार्य काही वेळा होते नाही. लोकांना